जीवनात संघर्ष केला सराणी, जीवनात संघर्ष केला सराणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी। तू घराचा आधार, तुझ्यामुळे झाला साऱ्यांचा उद्धार, पुरी सोसले तू नियतीचे घाव, ध्यासाने तुझिया जिंकला सडा, स्वप्न झाले साकार उघड आता पापणे, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी। हिनेच फूस लावली खरं त्या सगळ्यांना। एक तर स्वतः काल कुठे भटकत होती ते तिचं तिला माहित, नाहीतर त्या देवाला। मला तर वाटतं ना ही नक्की त्या रिक्षावाल्याबरोबर प्रत्येक टायमाला ताईला असंच बडबडत असतेस काय पण। आज बाबा तुझ्यामुळे असं झालंय बाबांचं, आणि ताईला पण तू असंच वागवत असते नेहमी, म्हणजे घरातल्या सगळ्यांनी काय तुझं। आजचा तिसरा दिवस आणि सुकन्या मॅडम आजही कामावर नाही आहेत। सर, त्यांच्या बाबांची तब्येत खरंच बरी नाही, त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय। हेच कारण आहे का काही? मॅडमना सुकन्या आवडते। रोजी, आर यू शुअर तू जे काही सांगितलं ते अगदी खरं आहे? येस सर, आय एम 100% शुअर। मी स्वतः तिथे होती। शेट्टी, ही न्यूज लवकरात लवकर अक्षय सरांच्या कानावर गेली पाहिजे नाही का? लवकरात लवकर। सुकन्या, प्रकाश, कसे आहेत बाबा? आत्ताच झोप लागली त्यांना। सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत, संध्याकाळपर्यंत रिपोर्ट्स येतील। पण काय झालंय का बाबांना? डॉक्टरांचं म्हणणं आहे की माइल्ड अटॅक होता। माइल्ड अटॅक? आणि तुम्हाला आता सांगतेस? प्रकाश, अरे कसं सांगू, मला ॲक्च्युली इतकी धावपळ झाली ना माझी, घरी आई आत्याला सांभाळू की बाबांकडे इथे हॉस्पिटलमध्ये लक्ष देऊ, काहीच सुचत नव्हतं। खूप धावपळ झाली रे माझी। प्रकाश प्लीज, तू चिडू नकोस माझ्यावर। नाही ग, मी नाही चिडत तुझ्यावर। बरं हे काय? औषध आहेत, बाबांचे काही इंजेक्शन्स डॉक्टरांनी लिहून दिले। बरं दे मला, मी बघतो काय ते। नाही नको, मी आणेन। अरे काय मित्र म्हणून होतं असं करतेस काय? दे, मी घेऊन येतो। ओके, आणि काळजी घे, मी आलो थोडा वेळ। हां चल। अगं सुकन्या, हॉस्पिटलमधून प्राचीचा फोन आला होता। काय झालं? नाही झालं काही नाहीये, म्हणत होती बाबांनी आता जेवण घेतलंय। प्राची खरंच खूप समजूतदार झाली आहे। आणि तिने निरोप दिलाय की तू अगदी 4-5 वाजेपर्यंत आरामात गेलीस ना तरी चालेल। हो, आज मी सांगितलं होतं प्राचीला तू थांब, मी जाईन 3-3:30 पर्यंत। बरं। अगं सुकन्या, आज तुझ्याकडे थोडा वेळ होता तर हे काय काम काढून बसलीस? जरा आराम करायचंस ना तू। अगं आई, खूप काम बॅलन्स आहे, रोज इतकं हॉस्पिटल ऑफिस, त्यामुळे ना काम राहिलेलं आहे। सुट्टीचा दिवस आहे म्हटलं थोडंसं करून घ्यावं। नाही पण तुझं काही काम करायचं असेल तर सांग, मी करते।
हे मी करेन रात्री आले. नाही अगं तसं नाही, म्हणजे ना मला ना तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं होतं. अगं मग बोल ना, काय बोलायचंय तुला? तुला आठवतं काही दिवसांपूर्वी मी तुझ्यासाठी एक स्थळ आलं होतं म्हणून बोलले होते. हो हो, ते कोण? अंजन गावचे दौलतराव ना? हो तेच. काय झालं त्यांचं? मी तुला त्यांच्याबद्दल जे काही सांगितलं ना त्यातील फक्त त्यांच्या संपत्तीचाच भाग खरा होता. पण खरं काय ते मला आत्ता समजलंय. काय समजलंय तुला? मला समजलंय की जे जकाकतं ना ते सगळंच सोनं नसतं. अगं तो माणूस नराधम आहे. सुपारी घेऊन माणसांना मारणारा गुंड आहे. त्याची श्रीमंती, त्याचं ऐश्वर्य सगळं त्याच्या पापाच्या पैशांनी बनलंय. अगं आई जाऊ देत ना, मला कुठे त्याच्याशी लग्न करायचंय? आणि तो कसाही असू देत, आपला काय संबंध? अशा लोकांची सावली सुद्धा आपल्यावर पडू द्यायची नाही. बरोबर बोलतेस तू, पण तसं नाही झालं. म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी, तसंच झालं माझं. त्या सावित्रीबाईने गोड गोड बोलून मला फसवलं. मीच मूर्ख होते. तिच्या भूलथापांना बळी पडले मी. अगं तो दौलतराव तुझ्यापेक्षा 22 वर्षांनी मोठा आहे, बीजवर आहे. आणि अशा माणसाचा मी तुझ्यासाठी विचार करू लागले होते. त्याच्या संपत्तीची नशा चढली होती माझ्या डोक्यामध्ये. सुकन्या, मी चुकले ग. मला माफ कर मला. अगं आई, तू माझी कसली माफी मागतेस? नाही आई, हे बघ, जे झालं ते झालं, आता विसरून जा तू हे. नाही ग, विसरता येण्याजोगं नाही येते. का? मी पूर्णपणे त्यांच्या जाळ्यात अडकले. त्या नराधमाने सावित्रीबाईंमार्फत एक जरीची साडी आणि 25,000 रुपये दिले मला. अगं आई, मग तू काय केलंस त्याचं? त्या पैशाने मी सोन्याची चेन बनवली आणि आता तीच चेन माझ्या गळ्याचा फास बनली आहे. अगं काय भलतं सलतं बोलती आई तू? हो खरंच. आणि आज तुझ्या बाबांची जी अवस्था आहे ना त्याला मीच कारणीभूत आहे. अगं म्हणजे? मी तुझ्या बाबांना हे सगळं सांगितलं. दौलतरावाबरोबर त्यांनी तुझं लग्न ठरवावं म्हणून मी दबाव आणला त्यांच्यावर. हे लग्न मी तुझ्यावर लादण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम म्हणून आज ते हॉस्पिटलमध्ये आहेत. हे बघ आई, मला असं वाटतंय की गोष्टी खूपच पुढे गेल्यात. तर तुला जे काही त्यांनी दिलंय, साडी, चेन, पैसे, ते सगळं परत करावं. त्यांना हे सगळं परत नकोय. मग काय हवं त्याला? त्यांना तू हवी आहेस. काय? मी? हो, त्यांनी पाहिलंय तुला. त्यांना तुझ्याशीच लग्न करायचंय. ते सतत तुझ्या पाठलागावर असतात. आणि आपला प्रकाश. काय झालं प्रकाशचं? त्याच्याबरोबर तुझं वागणं बोलणं त्यांना पसंत नाही. कदाचित ते त्याचं काही बरं वाईट सुद्धा. हे बघ आई, तू ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊ नकोस. आणि प्रकाशभाई घेईल ना स्वतःची काळजी. पण मला सांग, तू आजच हे मला का सांगितलंस? सुकन्या, मी नेहमीच तुझ्याशी सावत्रपणाने वागले आणि तू माझ्याशी नेहमीच चांगली वागत आलीस. पण आज हे ओझं मला सहन नाही झालं.
म्हणून मी देवाजवळ माफी मागितली आणि त्यानेच मला ही बुद्धी दिली आणि म्हणूनच आज हे सांगण्याचं धाडस मला झालं. आता मला खरंच खूप हलकं वाटतंय. मला माफ कर सुकन्या. अगं आई, मी तुझी आई एवढ्याच्या लायकीची नाही आहे ग सुकन्या. अगं आई, असं नको बोलूस. अगं चुका सगळ्यांकडून होतात. माणूस म्हटलं की चुका आल्याच, आणि चुका झाल्या म्हणून नाती संपत नसतात ग. आई आणि मुलांचं नातं तर वेगळंच असतं. हे बघ, एकदा का बाबांना घरी घेऊन आलो ना, त्या दौलतरावांचं काय करायचं ते बघूया. तोपर्यंत तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि असं रडायचं तर बिलकुल नाही, ठीक आहे? उगीचच काळजी करतेस. सगळं व्यवस्थित होईल. सुकन्या तुझी ही तेजस्वी कहाणी. मॅडम औषधं आणली? पाठवलंय आणायला, येतीलच एवढ्यात. हा प्रकाश आता कधी येतोय कोणास ठाऊक. अरे सुकन्या, ठीक आहे, तुझी औषध सगळी आणली बाबांची. बरोबर? हो, बरोबर आहेत. अरे तुझ्या वाटेत जाताना तुझ्या ऑफिसची माणसं भेटली होती. अरे फार चांगली लोक आहेत ते. हो रे, ऑफिसमध्ये सगळे खूप चांगले आहेत. शेवटी कसं रे, आपण बघू तसं जग आहे. आपण सगळ्यांशी चांगले वागले ना, सगळे आपल्याशी चांगले वागतात. अगं तसं काय नसतं. काही लोक अपवाद असतात, ती त्यांना ती कशी वागतात ना हे समजत नाही मुळात. का रे प्रकाश, तू कोणाशी भांडलास का? अगं तो दौलतराव आहे ना, तो आला होता. दौलतराव आला होता इथे? कशाला? बाबांना भेटायला आला होता, तेव्हा वाटेत मला भेटला तो. दौलतराव बाबांना भेटून गेला आणि तू त्याला भेटू कसं दिलंस? तुला काय बोलला का तो? अगं मला काय बोलतोय तो? भटकणारे कुत्रा येते, भुकणारे कुत्री कधी चावत नसतात. मला म्हटला सुकन्यापासून लांब राहा, त्याच्या फॅमिलीपासून लांब राहा. मी म्हटलं हे तू मलाही शांतपणे शिकू नकोस, मला काय वागायचं ना मला समजतंय. झाली जरा तुम्ही गेला. अरे पण मला कळत नाही, या दौलतरावाचा प्रॉब्लेम काय? का करतोय तो असं माझ्या मागे मागे? त्याचा तू जास्त विचार करू नकोस. काय पण एक लक्षात ठेव, ही भटकणारी कुत्री ना कधी कधी चावतात, तेव्हा तुझी तू काळजी घे. काय आता ह्या फंद्यात पडू नकोस. आणि जा, तुला जायचं आहे ना, वेळ होतो ना तुला. अरे हो, विसरलेच. मी ऑफिसला जाते. आणि थँक्यू सो मच. तू थांब इथे, मी 5:30-6 पर्यंत येते. हा, काही काळजी करू नकोस. ओके, काळजी घे तुझी. हा, बाय. चल बाय. आई, ये आई. आलीस प्राची? बाबांना बघायला हॉस्पिटलमध्ये? हो, गेलेले बाबांना बघायला. आणि माझ्या बरोबर माझ्या 2 मैत्रिणी पण होत्या. खूप छान बोलले बाबा आमच्या बरोबर. बोलले का ते? बरं झालं बाई, एकदाचे बरे होऊन घरी आले ना म्हणजे झालं. आई, बाबांना एवढ्या लवकर घरी यायची परमिशन देतील असं मला नाही वाटत. कारण तिकडचे वॉर्डबॉय काका आहेत ना, ते म्हणत होते की दिवसा बाबा व्यवस्थित असतात, पण रात्र झाली की त्यांना खूप खोकला येतो आणि धापही लागते. या खोकल्याचं मेलं असंच असतं, एकदा मागे लागला ना की पाठच सोडत नाही. तुझे बाबा आता घरी आले ना की त्यांना आयुर्वेदिक काढेच सुरू करते. बरं प्राची, त्या काकांची नाईट ड्युटी असते ना, तू गेलीस तेव्हा होते ना ते तिथे? होते. अगं ते खूप चांगले आहेत, किती काळजी घेतात माहिती आहे आपल्या बाबांची. हो का? आता उद्या जाशील ना तेव्हा त्यांच्यासाठी पण डबा देते मी. अगं आई, तुला सांगायचीच विसरले. अगं ते काका आज रात्री गावी जाणार आहेत. प्राची, तू पण गाव गप्पा सांगतेस आणि महत्वाचं ते विसरतेस. अगं आई, मी खरंच तुला सांगायला विसरले. आपल्याला आता काहीतरी करावं लागेल ना. बाबा एकटे कसे राहतील ग रात्री? तूच सांग आता काय करायचं. मी प्रकाश भाईला सांगू? नाही, नको, त्याला नको सांगायला. अगं पण नाही, म्हणजे आपल्या मनात काही नसतं ग, पण जगाचं काय सांगावं. आणि हे जगाने शिकवलंय मला. मीच जाते आता तिथे. अगं आई, तू कशी राहणार तिथे? तो तर मेल वॉर्ड आहे, तिथं कुणीतरी पुरुषच लागेल राहायला. प्राची, एक तर तू चुका करत नाहीस आणि केल्यासच ना तर त्या डोंगरा एवढ्या करून ठेवतेस.
आता मला कळत नाहीये काय करायचं ते. आई काय झालं? अरे ते हॉस्पिटलमधले वॉर्डबॉय काका आहेत ना, ते आजच गावाला जाणार आहेत आणि त्यांनी तसं हिला सांगितलंही होतं. आता हिने तेव्हाच फोन करून आपल्याला कळवायचं ना, म्हणजे काहीतरी बंदोबस्त तरी करता आला असता. आई सॉरी ना ग. ते ठीक आहे ग, पण आता पुढे करायचं काय? बाबा तिकडे एकटेच असतील. आई तू काळजी करू नको, बाबांजवळ मी जातो. अरे पण उद्या तुझी टेस्ट आहे ना. अगं हो, म्हणूनच म्हटलं मी जाताना पुस्तकं घेऊन जाईन, रात्री बाबांना पण बघेन आणि अभ्यास पण करेन. चिराग बाळ, सांभाळून जाशील ना? नाही म्हणजे त्या बाजूला तू गेला नाहीयेस ना, म्हणून विचारलं. अगं आई तू काही काळजी करू नको, तसा मी 1-2 वेळा गेलोय तिथे, तू काही काळजी करू नको. ठीक आहे, पण थांब, मी तुमच्यासाठी डबा घेऊन येते. हो हो. क्या बात आहे चिराग. राहून दे राहून दे. गुड. मॅडम आत येऊ? हां या. मॅडम चहा. थँक्यू. विठ्ठल काका, बोला. एक काम करू शकाल का? सांगा. तुम्हाला माहिती आहे आपल्या सुकन्या मॅडमचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. हो. त्यांची जरा अडचण आहे. रात्री वडिलांच्या सोबतीला राहायला कोणी नाही आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सोबतीला राहायला जाऊ शकाल? हो राहील ना. थँक्यू. मी कधी कुठे जायचं ते सांगते तुम्हाला. ठीक आहे मॅडम. अगं प्राची काय करतेस? डान्स करते. अगं अशी काय कुसक्यासारखी म्हणतेस? चिराग, अरे पुस्तक घेऊन काय करतात? अभ्यास. मग तोच करते ना मी. अगं हा पण हे जरा नीट सांग ना मला. हा ते सोड, मला जरा हा होमवर्क करायला हेल्प कर ना. होमवर्क? चिराग तू होमवर्क करणार? हा असं म्हणते जसं काय मी कधी अभ्यास करतच नाही. याच्या अगोदर कधी दिसलेस तू अभ्यास करताना? प्राची, चिराग, अरे काय भांडण चाललंय तुमचं? आई, अगं चिराग म्हणतो की त्याला अभ्यास करायचा आहे, पण तुला सांगू माझा बिलकुल या गोष्टीवर विश्वास बसत नाही. याचं ना नक्कीच काहीतरी काम आहे माझ्याकडे. नाही आई, खरंच मला अभ्यास करायचा आहे. प्राची, अगं कधीच्या काळी तो म्हणतोय ना की त्याला अभ्यास करायचा आहे, मग जर तू त्याला मदत केलीस तर तुझं काही बिघडणार आहे का? उगाच आपलं भांडत बसायचं? नाही आई, ती काही भांडत नव्हती ग, उलट मीच तिला डिस्टर्ब केलं. ती अभ्यास करत होती ना. प्राची सॉरी, तुला डिस्टर्ब केलं मी वाटल्यास नंतर येतो. नाही नाही बस, मला तसं नव्हतं म्हणायचं. दे, कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा? हा बघ ना, हा प्रॉब्लेम ग. मी ही एंट्री मारली तरी बॅलन्स शीट टॅलीच नव्हते माझी. अरे असं थोडी करतात ते. ही नाही, त्याच्या अगोदरची स्टेप तशी नाही. ही बघ. अच्छा, हे क्रेडिटला. ओके. डेबिट. हा डेबिटला. बॅलन्स किती राहिले बघतोयस ना? ही व्यवस्थित करेल. हा हो. सुकन्या तुझी ही तेजस्वी कहाणी. सुकन्या, सुकन्या, आता कशी आहे ह्यांची तब्येत? दोन 3 दिवसात डिस्चार्ज मिळेल ना त्यांना? माझ्यामुळेच घडतंय हे सगळं. माझ्याच कटकटीमुळे होतंय सगळं. सतत पैसा 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 पैसा. पण मी तरी काय करू ग? तुला माहितीये, तुझ्या एवढी होते ना तेव्हा मीही तुझ्यासारखीच होते. खूप हसायची, मजा करायची, सगळ्यांसाठी सगळं काही करायची. पण माझ्यासाठी कुणीच काही केलं नाही ग.
काही काळाच्या आतच लग्न झालं. वाटलं आता तरी परिस्थिती बदलेल, पण लग्न झालं आणि त्याच दिवशी तू माझ्या हातात आलीस. त्यानंतर प्राची, मग चिराग आणि त्यात ही अशी परिस्थिती. त्यामुळेच म्हणून कदाचित सगळा राग मी